नमस्कार, मी सारिकाच किचनमध्ये तुमचं मी अगदी मनापासून स्वागत करते। तर मी आज बनवणार आहे कैटची चटणी। बरेच लोक याला कवट देखील म्हणतात। तर चला बघूया कशी बनवायची ती चटणी। मी इथे कैट घेतलेले आहेत। कैट हाताला जर हलके लागले तर ते आतमधून शक्यतोवर खराबच निघतात। तर जे जड लागतात सहसा तेच घ्यायचे। तर मी आता याला फोडून घेते। बघू शकता खूप छान निघालंय आतमधून। आता पूर्ण व्यवस्थित काढून घेते। छान निघालंय, खूप आंबट वास येतोय त्याचा। तर मी आता दुसरंही काढून घेते। जेवढी गर निघालेला आहे तेवढाच गूळ घ्यायचा। साधारण 1 वाटी गर आहे तो, तर तेवढाच गूळ घेतलाय। थोडा लसूण, 2 चमचे चटणी, मी थोडी काश्मीरी मिर्च पावडर टाकलेली 1 चमचा, तर कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। आता हे व्यवस्थित मिक्सर मध्ये बारीक करून घेते। बघू शकता छान बारीक झालंय। बरीच लोक बिया काढून घेतात, पण बियांसहित चटणी खूप छान लागते। आता याला मी एका वाटीत काढून घेतले। तर त्याला तडका देऊन घेऊ। तडका दिल्याने चटणीची चव अजून खूप छान येते। तर मी इथे तेल टाकून घेते। अर्धा चमचा जिरं छान तळलं गेलं का चटणीवर टाकून घ्यायचं। आता मी ते टाकून घेते। टाकल्यानंतर चटणी व्यवस्थित मिक्स करून घ्या। ही चटणी तुम्ही भाकरी सोबत, चपाती सोबत, दशमी, थेपले त्याच्यासोबतही तुम्ही खाऊ शकतात। तर तुम्हाला ही कैटची चटणी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।